नमस्कार, बदलापूर न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. हे बदलापूर शहरासाठी चांगली बातमी घेऊन आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. आजपासून आर्थिक वर्षाला ज्याची सुरुवात झालेली आहे 1 एप्रिल ते 31 मार्च आर्थिक वर्ष म्हणून ओळखलं जातं आणि काल जे आहे ते टॅक्समध्ये जी सवलत देण्यात आलेली शासकीयवरती जी 50% सवलत देण्यात आलेली त्याचा शेवटचा दिवस होता आणि मोठ्या प्रमाणात जे बदलापूरचे जागृत करदाते आहेत त्यांनी जे आहे ते कर भरलेला आहे. जवळपास 76 कोटी 45 लाखाची जी अमाऊंट जी आहे ती पूर्व बदलापूर नगर परिषदेच्या तिजोरीमध्ये जी आहे ती जमा झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे याचा फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात शहराला होणार आहे. विकासाच्या दृष्टीने अभूतपूर्व वाटचाल करणार आपलं महत्वपूर्ण बदलापूर शहर कला सांस्कृतिक शहर म्हणून आपल्या बदलापूर शहराला सगळीकडे ओळखलं जातं आणि अशातच आपल्या शहरामध्ये खरं तर मागील अनेक दिवसांपासून तिजोरीमध्ये आहे, पैसे कमी आहेत अशी चर्चा होती. परंतु आता आपण जर पाहिलं तर 31 मार्चपर्यंत करण्यामध्ये बदलापूर नगरपालिका प्रशासनाला यश आलं आहे आणि तब्बल किती रक्कम होती आणि किती वसुली झाली याचाही आढावा आपण घेणार आहोत. आणि जी माहिती आपल्याला आलेली आहे त्या माहितीनुसार मालमत्ता कराची मागणी जी होती ती 89 कोटी 92 लाख इतकी एकूण मालमत्ता जी वसूल करणं होतं बदलापूरकरांना. याच्यामध्ये घरं असतील, व्यावसायिक असतील, सगळ्यांचा समावेश होता आणि त्यापैकी आपण जर पाहिलं तर आता वसुली जी आहे ती 76 कोटी 45 लाख इतकी करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास 85.3% वसुली जी आहे ती करण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि या वसुलीसाठी आपण जर पाहिलं तर 4 मार्च पासून कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून तब्बल 8 पथके जी आहे ती निवडण्यात आलेली आणि या पथकांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर जनजागृती करण्यात आली, लोकांपर्यंत सगळे पोहोचले आणि आपण जर पाहिलं तर या जनजागृतीमुळे वारंवार प्रशासनाने हा संपूर्ण संदेश लोकांपर्यंत पोहोचला आणि जागृत बदलापूरकरांच्या माध्यमातून आता टॅक्स भरण्यात आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर 46 कोटी 45 लाख इतकी रक्कम जी आहे ती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी एक म्हणजे एक चिंतेची जी घडी होती ती मिटलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आता जो आहे तो याचा फायदा शहराच्या विकासासाठी, शहराच्या विकास कामासाठी होणार आहे. एकीकडे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ज्यांनी अद्यापही टॅक्स भरलेला नाहीये त्यांची नावं जी आहे ती सार्वजनिकरित्या बॅनर्सवरती लावण्यात आलेली आहे. शहरातील चौकामध्ये त्यांची नावे जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही एक अनोखी शक्कल जी आहे ती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या बदलापूर शहरामध्ये राबवण्यात आलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या संपूर्ण उपाययोजना असेल, या सगळ्या शक्कल लढवणं असेल, याच्यामुळे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत म्हणजे कालचं जे आर्थिक वर्ष संपलं आणि आजपासून नवीन आर्थिक वर्षाला 2026च्या सुरुवात झालेली आहे. तर 31 मार्च 2026 पर्यंत आपण जर पाहिलं तर 76 कोटी 45 लाख इतकी अमाऊंट जी आहे ती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालेली आहे. त्यामुळे एक समाधान जे आहे ते शहरामध्ये व्यक्त करण्यात येते. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइसला फॉलो करा.